विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आता दोन प्रॉब्लेम बघितलेले आहेत. थर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो गिवन बिलो आर द बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2014 ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड विच आर अमाल्गमेटेड फ्रॉम अ न्यू कंपनी सी लिमिटेड. या ठिकाणी कॉमन बॅलन्स शीट दिलेली आहे ए लिमिटेड आणि बी लिमिटेड, म्हणजे लॅबिलिटी ए लिमिटेड बी लिमिटेड आणि असेट्स ए लिमिटेड बी लिमिटेड. ते बॅलन्स शीटचं टोटल या ठिकाणी 3 लाख आणि 3,50,000 आहे. असेट्सचं देखील 3,50,000 आहे. द शेअर्स होल्डर in the amalgamating companies are to be allotted fully paid equity shares in C Limited from the amounting of purchase consideration for which propose all assets and liability are to be taken at book value except goodwill of B Limited which is considering worthless. Show necessary opening balance sheet of the company. या पद्धतीने प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित तुमच्या स्क्रीनवर दिसलेला वाचायचा आहे आणि त्यानंतर सोडवायचं आहे. सोडवत असताना पहिल्यांदा परचेस कन्सिडरेशन काढायचं आहे आणि पुन्हा नेसेसरी जी कंपनी आहे जी की आपण सी कंपनी लिमिटेड म्हणतोय त्याची बॅलन्स शीट या ठिकाणी तुम्हाला काढायची. मग हे असेट्स आणि लॅबिलिटी तुम्ही टेक ओव्हर करून घेताय. ते टेक ओव्हर करून घेत असताना या ठिकाणी सी कंपनी लिमिटेडनं या ठिकाणी बीला आणि ए कंपनीला या ठिकाणी फुल्ली पेड इक्विटी शेअर्स द्यायचं ठरवलेलं आहे. त्यासोबतच बी कंपनी लिमिटेडचं जे गुडविल आहे ते वगळता या ठिकाणी असेट्स टेक ओव्हर करून घेतलेले आहेत. मी काय म्हणते पुन्हा एकदा, बी कंपनी लिमिटेडचं गुडविल जे आहे ते वगळून म्हणजे गुडविल सोडून एक्सेप्ट सोडून या ठिकाणी ज्या बी लिमिटेडच्या असेट्स आहेत ते टेक ओव्हर करून घेतलेले आहेत. या पद्धतीने या ठिकाणी असेटची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ठीक आहे, मग सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. परचेस कन्सिडरेशन काढायचं आहे. परचेस कन्सिडरेशन काढत असताना या ठिकाणी कोणकोणत्या असेट्स तुम्ही टेक ओव्हर करून घेताय, ए लिमिटेड बी लिमिटेड. मग त्यामध्ये पहिला आयटम आहे गुडविल आणि गुडविल ए लिमिटेडला डॅश आहे, बी लिमिटेडला 80,000 आहे. पण ते गुडविलच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला की गुडविल सोडून सर्व असेट्स ॲक्सेप्ट केलेले आहेत. ठीक आहे, गुडविल सोडून या ठिकाणी जे काही बुक व्हॅल्यूवर सर्व असेट्स या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेले आहेत. या पद्धतीने या ठिकाणी आहे. मग त्यामध्ये पहिलं बिल्डिंग किती आहे, 30,000 आणि 25,000. त्यानंतर प्लांट आहे. प्लांट किती आहे, 60,000 आणि 80,000. त्यानंतर आहे फर्निचर 5,000 आणि 10,000. त्यानंतर स्टॉक करंट असेट मधला आहे. स्टॉक किती, 1,40,000. त्यानंतर डेटास 1,04,000 आणि 13,000. त्यानंतर कॅश ॲट बँक आहे. कॅश ॲट बँक 1,000 आणि 2,000. या पद्धतीनं या सर्व असेट्स आपण टेक ओव्हर करून घेतलेले आहेत जे की सी कंपनीनं. याचं टोटल किती होतं बघा, याचं टोटल 3 लाख आणि याचं
80 मायनस 270, 2,70,000 हे 2,70,000 या ठिकाणी टेकओव्हर करून घेतोय. पुन्हा बी नंबरला आपण लेस करतोय लॅबिलिटीज जे की आपण टेकओव्हर करून घेतलेले आहेत. मग टेकओव्हर करून घेण्यासारख्या लॅबिलिटीज या ठिकाणी कोणकोणत्या आहेत? इंटरनल लॅबिलिटी आपण टेकओव्हर करून घेत नाही, फक्त एक्सटर्नल लॅबिलिटी या ठिकाणी आपण टेकओव्हर करून घेत असतो. ठीक आहे. मग इंटरनल लॅबिलिटीमध्ये शेअर्स आहे, त्यानंतर रिझर्व अँड सरप्लसमध्ये कॅपिटल रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, जनरल रिझर्व हे टेकओव्हर करून घ्यायचं नाही, कारण इंटरनल डेप्थ आहे ती. एक्सटर्नल डेप्थ जी की बाहेरचं देणं आहे ते आपण या ठिकाणी टेकओव्हर करून घेत असतो. मग त्यामध्ये लोन आहे आणि अदर लॅबिलिटीज हे दोन आयटम आहेत ते टेकओव्हर करून घेतो आपण. ते लॅबिलिटीजमध्ये लोन किती आहे? 80,000 आणि 60,000. त्यानंतर अदर लॅबिलिटी अदर लॅबिलिटीज 20,000 आणि 80,000 असं टोटल लेस केल्यानंतर नेट परचेस कन्सिडरेशन भेटतं आपल्याला. नेट परचेस कन्सिडरेशन, ते नेट परचेस कन्सिडरेशन किती येतं? तर या ठिकाणी 1,00,000 मायनस करा, या ठिकाणी तुम्हाला 2,00,000 ही अमाऊंट भेटेल आणि इकडं 1,40,000 मायनस करा तर 1,30,000 या ठिकाणी अमाऊंट भेटेल. आता याचे फुल्ली पेड इक्विटी शेअर्स देऊन टाकायचे. ठीक आहे. मग नवीन बॅलन्स शीट ऑफ सी कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2014 या पद्धतीने तुम्ही आखताय. लॅबिलिटी रुपीज, असेट्स रुपीज. मग पहिल्यांदा असेट साईड कंप्लीट करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जातं. पहिल्यांदा आपण कोणती टेकओव्हर करून घेतलेली आहे? बिल्डिंग किती आहे? 30,000 प्लस 25,000 टोटल 55,000. त्यानंतर कोणतं टेकओव्हर करून घेतले? असेट्स. प्लॅन्ट किती आहे? 60,000 प्लस 80,000 टोटल 1,40,000. त्यानंतर फर्निचर किती आहे? 5,000 प्लस 10,000 टोटल 15,000. त्यानंतर स्टॉक टेकओव्हर करून घेतला आहे. स्टॉक किती आहे? 1,00,000 प्लस 1,40,000 टोटल 2,40,000. त्यानंतर डेटॉस आहे. डेटॉस किती आहे? 1,04,000 प्लस 13,000 बरोबर 1,17,000. त्यानंतर कॅश ॲट बँक किती? 1,000 प्लस 2,000 टोटल 3,000. ठीक आहे. एवढ्या असेट्स आपण टेकओव्हर करून घेतलेत जी की सी कंपनी लिमिटेडच्या बॅलन्स शीटला येतील. त्यानंतर लॅबिलिटीज कोणकोणत्या टेकओव्हर करून घेतल्यात? त्यामध्ये लोन आहे. लोन्स किती आहे? 80,000 प्लस 60,000 टोटल 1,40,000. त्यानंतर अदर लॅबिलिटीज 20,000 प्लस 80,000 टोटल 1,00,000. ठीक आहे. त्यानंतर आहे शेअर्स कॅपिटल.
शेअर्स कॅपिटल. आता टोटल शेअर्स कितीचे दिलेत आपण? 3,30,000चे, जे की फुल्ली पेड इक्विटी शेअर्स आहेत. फुल्ली पेड इक्विटी शेअर्स म्हणजे शेअर्स किती रुपयाचा आहे? 100 रुपयाचा, म्हणजे 3,300 शेअर्स ऑफ रुपीज किती? 100 ईच. या पद्धतीनं मग याचं टोटल करा. टोटल किती होतं? 3, 4, 5, 5,70,000. 5,70,000 या ठिकाणी टॅली होईल. इकडची पण तेवढीच येते, बघून घ्यायचं. ठीक आहे. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. काही अडचणी असतील तर प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. ठीक आहे. धन्यवाद.